नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी 83 ते ओवी 101च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत आता बुद्धीबद्दल सांगतायत. ते म्हणतात, आता बुद्धी जे म्हणिजे ते ऐसिया चिन्ही जाणिजे, बोलिले यदुराजे ते आईके सांगो. यदुराजे म्हणजे अर्थात श्रीकृष्ण. ते बुद्धीची चिन्ह सांगतायत, लक्षणं सांगतायत की त्या लक्षणांवरनं बुद्धी म्हणजे काय हे शहाण्या माणसांनी समजून घ्यावं. ते म्हणतात, तरी कंदर्पाचे बळे, इंद्रिये वृत्तीचे बळे, विभांडुनी येती पाळे विषयांचे. अर्थात प्रबळ, अत्यंत तीव्र इच्छा निर्माण झाल्या किंवा ज्याला कामवासना म्हटलंय, अर्थात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा म्हणजेच कामवासना, ह्यांनी इंद्रियांवरती येऊन त्या वृत्तीच्या साह्याने ते विषयांचा आनंद घेतात आणि विषयांना जिंकून म्हणजेच विषयांचा उपभोग घेऊन ते परत येतात. तो सुखदुःखांचा नागोवा, जेथ उमाणो लागे जीवा, तेथ दोहींसी बरवा पाडू जे धरी. ह्या ठिकाणी जीवाला सुख आणि दुःख दोन्ही लुटल्याचा अनुभव येतो, अर्थात भोगल्याचा जो अनुभव येतो त्यामधला जो भेद, सुख आणि दुःखामधला जो भेद जी गोष्ट दाखवून देते, जणू काही त्यालाच बुद्धी म्हणतात. हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे दोष, का हे मैळ, हे चोख ऐसे निवडी. हे सुख आहे तर हे दुःख आहे, हे पुण्य आहे तर हे पाप आहे, किंवा अशुद्ध आहे तर हे शुद्ध आहे, अशी निवड जे करतं. हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे दोष, का हे मैळ, हे चोख ऐसे निवडी. जिये अधमोत्तम सुझे, जिये साने थोर बुझे, जिया देठी पारखिजे विशोजेवी. अशा प्रकारे जिला कुठली गोष्ट उत्तम आहे तर कुठली गोष्ट कनिष्ठ आहे, त्याचबरोबर कुठली गोष्ट उत्कृष्ट आहे तर कुठली गोष्ट लहान आहे, साने थोर बुझे, अशी दृष्टी जीवाला ज्या गोष्टीमुळे मिळते आणि त्यामुळे जीव विषाची अर्थात विषयाची परीक्षा करू शकतो. जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवित असे. अशा प्रकारे जी सत्वगुणाचा उत्कर्ष आहे, वृद्धी म्हणजे वाढ आहे, ज्यामुळे सत्वगुणाची वाढ होते, आणि त्याचबरोबर जे तेज तत्वाची आदी, तेज तत्व त्याची आदी म्हणजे अगोदरपासनं तेज तत्वाच्या ठिकाणी जी गोष्ट वास करते, आणि हीच ती गोष्ट जी आत्मा आणि जीव यांच्या संधीत वास करते. अर्जुना तेगा जाण, बुद्धी तू संपूर्ण, आता ऐके ओळखण अव्यक्ताची. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, ही जी मी लक्षणं तुला सांगितली ती संपूर्णपणे बुद्धीची आहेत, हे तू लक्षात घे. आता तुला अव्यक्ताची ओळख सांगतो. पै सांख्यांचिया सिद्धांती, प्रकृती जे महामती, तेची येथे प्रस्तुती अव्यक्त गा. अरे महामती म्हणजेच अर्जुना, सांख्यवाद्यांनी
त्यांचा सिद्धांत सांगताना, सांख्यवाद्यांनी त्यांचा सिद्धांत सांगताना हे जे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राचं मूळ जे कारण, ते कारण म्हणजे प्रकृती. त्या प्रकृतीलाच एका वेगळ्या शब्दाने इथं सांगितलंय. तो शब्द म्हणजेच अव्यक्त. तेची येथे प्रस्तुती अव्यक्त गा. त्या प्रकृतीलाच अव्यक्त म्हटलेलं आहे. आणि सांख्य योग मते प्रकृती परिसविली तुते, ऐसी दोही परी जेथे विवंचिली. सांख्ययोग आणि योग ह्या दोघांच्या मताप्रमाणे प्रकृतीचं स्वरूप तुला मी सांगितलंच आहे. ती प्रकृती येथे 2 प्रकारची आहे हेही सांगितलंय. ऐसी दोही परी जेथे विवंचिली. मग दुसरी कुठली? तेथ दुजी जे जीवदशा, तिये नाव विरेशा, येथे अव्यक्त ऐसा पर्याय हा. तर दुसरी म्हणजे जी जीवदशा आहे, त्या जीवदशेला सुद्धा पर्यायी शब्द म्हणजे अव्यक्तच आहे, असं भगवंत विरेशा म्हणजे अर्जुनाला सांगतायत. पुढे ज्ञानोबाराय आपल्याला हा विषय समजण्यासाठी काही उपमा देतात. ते म्हणतात, तरी पाहालया रजनी, तारा लोपती गगनी, का हरपे अस्तमानी भूतक्रिया. अहो, पाहालया रजनी म्हणजे रात्र मावळली, म्हणजेच दिवस उजाडला. त्याबरोबर आकाशातले तारे, ग्रह, नक्षत्र सगळे नाहीसे झाले. किंवा ज्याप्रमाणे सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे सर्व व्यापार थांबून जातात, बंद पडतात. ना तरी देहो गेलिया पाठी, देहादिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. किंवा त्याचप्रमाणे हे अर्जुना, जेव्हा हा देह नाहीसा होतो त्यावेळी या देहाकडनं पूर्वी जी कर्म घडलेली आहेत, त्या कर्माच्या पोटात देह अधिक सर्व उपाधी लीन होतात. जो ज्ञानोबारायांनी आपल्याला सर्व सांघात सांगितला तो ह्या कृतकर्माच्या ठिकाणी लीन होतो. कसं? तर का बीज मुद्रे आतू, थोके तरु समस्तू, का वस्त्रपण तंतू दशे राहे. तर ज्याप्रमाणे बीज जे असतं, त्या बीजाच्या आकारात तर संपूर्ण वृक्ष वास करतो. किंवा जे सूत असतं, सूताचा जो धागा असतो, त्याच्यामध्येच वस्त्रसुद्धा गुप्तपणे राहत असतं. तैसे सांडोनिया स्थूळ धर्म, महाभूते भूतग्राम, लया जाती सूक्ष्म होऊनी जेथे. तर अशा प्रकारे ही पंचमहाभूत आपला स्थूल धर्म सोडून देऊन सूक्ष्म होऊन ज्या ठिकाणी लयाला जातात, अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे, आता ऐके आघवे इंद्रिय भेद. अर्जुना, ही जी अवस्था आहे ना, त्यालाच अव्यक्त असं आता तू जाण आणि इंद्रियांबद्दल संपूर्ण भेद म्हणजेच संपूर्ण माहिती मी आता तुला सांगतो. तरी श्रवण, नयन, त्वचा, घ्राण, रसन, इये जाणे ज्ञान करणे पाचे. 5 ज्ञानेंद्रियांबद्दल सांगतायत. कुठली? तर कान, डोळे, त्वचा, घ्राण आणि जिव्हा. घ्राण म्हणजे नाक. या 5 ज्ञानेंद्रियांबद्दल सांगितलंय. इये तत्व मेळा पंकी, सुख दुःखाची उखी विखी, बुद्धी करीते मुखी पाचे इही. तत्वमेळा पंकी म्हटलंय. पंकी म्हणजे चिखल. हा जो सर्व तत्वांचा मेळा म्हणजे जो चिखल आहे, त्या चिखलामध्ये या 5 ज्ञान इंद्रियांच्या रूपाने बुद्धी काय करते? तर सुख दुःखाची उखी विखी, सुख दुःखांचा निवाडा करते. मग वाचा आणि कर
चरण आणि अधोद्वार, पायू हे प्रकार 5 आणिक. अजून 5 इंद्रियांचे प्रकार कुठले? तर वाचा आहे, हात आहेत, पाय आहेत, गुदद्वार आहे आणि उपस्थ आहे. हे अजून 5 प्रकार आहेत. असं कोण सांगतंय? तर कर्मेंद्रिये म्हणिपती, ती इये जाणीजती, ऐके कैवल्यपती सांगतसे. अशा प्रकारे कैवल्यपती म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, अशा प्रकारे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय ही अशी आहेत, हे तू जाणून घे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.